नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. मागचा जो मी व्हिडिओ केला मुख्यमंत्री कोण होणार याबाबत, त्याच्यानंतर मला वाटलं होतं की रविवार तर सोमवारपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होईल महाराष्ट्रामध्ये. पण अद्यापही तसं चित्र काही दिसत नाही आहे. अजूनही मुख्यमंत्री कोण होणार त्याचं नाव जाहीर महायुतीतर्फे करण्यात आलेलं नाही आणि यामुळेच अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात यायला लागलेल्या आहेत आणि अनेक मतमतांतर आपल्याला दिसून येतात. सोशल मीडिया आपण पाहिलं तर ज्यांनी आपल्या चॅनलमधनं याविषयी चर्चा केलेली आहे त्याच्याखालच्या कमेंट्स पाहिल्या तर आपल्याला दिसतं की अनेकांनी शिंदे सरकार विरुद्ध आणि भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाविरुद्ध अशा कमेंट केलेल्या आहेत. कारण जनमताचा अनादर होतोय अशी कुठेतरी भावना भारतीय जनता पक्षाचे जे मतदार आहेत त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि अशातच आपल्याला माहिती आहे की संजय राऊत जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी असं विधान केलेलं आहे की शिंदे साहेबांचं जे आजारपण आहे किंवा त्यांची जी नाराजी आहे किंवा त्यांचं आत्ताचं जे वागणं आहे ते दिल्लीतल्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळालेल्या आदेशानुसार चालू आहे. हे त्यांच्या मताप्रमाणे ते करत नाही आहेत. आणि आपण एरवी संजय राऊतांचं कोणतंही म्हणणं मनावर घेत नाही, कारण ते असे बेछूट विधानं नेहमीच करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला जास्ती काही किंमत देण्याची गरज वाटत नव्हती. पण आता अंजली दमानिया या ज्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या त्यांनीही अशाच प्रकारचं विधान केलेलं आहे आणि त्या पुढे जाऊन असंही म्हणतात की हे भाजपाच्या नेतृत्वाकडून आलेले आदेश आहेत त्याप्रमाणे शिंदे सरकार वागते आणि त्यामुळे शिंदे हे एखाद वेळे सरकारमध्ये सामील होणार नाहीत आणि ते विरोधी पक्ष म्हणून काम करतील. यातून दिल्लीतल्या नेतृत्वाला असं दाखवायचं आहे की सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच, म्हणजे एकंदर काय आमची चंगळच आहे, आम्ही जे करू ते होणार. तर दुसरीकडे काही लोकांचं मत असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी 2014-19 आणि आता 2024मध्ये सतत चढत्या आलेखानुसार भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलेलं आहे आणि त्यामुळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर नेक्स्ट पंतप्रधान कोण अशी जेव्हा चर्चा होते तेव्हा जी काही 4 नेत्यांची नावं घेतली जातात त्याच्यात एक नाव फडणवीस साहेबांचं आहे. आणि फडणवीस साहेब हे महत्त्वाकांक्षी आहेत, हुशार आहेत, चाणाक्ष आहेत आणि त्यामुळेच मोदींच्या ते मर्जीतले आहेत. 2019मध्ये जेव्हा निवडणुका विधानसभेच्या महाराष्ट्रात झाल्या होत्या त्यावेळेला जेव्हा नरेंद्र मोदी साहेब प्रचाराला आले होते तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की दिल्लीमध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र. त्यामुळे तेव्हाही माहीत होतं की देवेंद्र फडणवीसच 2019च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आणि त्याप्रमाणे ते झालेही, एक दिवसासाठी का होईना पण झाले. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी असं विधान केलं की बंद दरवाज्यात मला दिलेलं आश्वासन की मी तुम्हाला मुख्यमंत्री करीन हे भारतीय जनता पक्षाकडून पाळलं गेलं नाही आणि त्यामुळेच मी सरकारमध्ये सामील होणार नाही. बरं, इथपर्यंतही ठीक होतं. त्यांनी जर हा प्रकार जनतेपुढे मांडला असता तर कदाचित भारतीय जनता पक्षाला याचा विचार करायला लागला असता आणि 2.5 वर्षाचे जे वाटप होतं ते कदाचित झालं असतं आणि उद्धव सरकारला म्हणजे उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्ष मिळाली असती आणि 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांना मिळाली असती. पण अशा प्रकारचं कुठचंही बोलणं झालं नव्हतं असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या शिवसेनेने काँग्रेस पक्षाला सतत विरोध केला, त्यांच्यावर टीका केली आणि ती संयुक्तिकही होती, अवाजवी टीका नव्हती. जे योग्य होतं तेच बाळासाहेब ठाकरेंकडून बोललं जात होतं आणि तेच उद्धव ठाकरे यांच्याकडूनही बोललं जात होतं आणि त्यामुळे एकदम विचारधारेमध्ये सर्वस्वी वेगळे असलेले पक्ष जे होते आत्तापर्यंत अशी इमेज होती त्यांची. आणि सोनिया गांधींवर सुद्धा त्यांनी वैयक्तिक टीका केली होती उद्धव ठाकरे यांनी की त्या इटालीतल्या बाई आम्हाला येऊन शिकवणार, त्यांना काय कळतंय. त्याच सोनियांबरोबर जाऊन त्यांनी भेट घेतली आणि तिचं मन वळवल्यामुळेच शरद पवारांबरोबर आणि काँग्रेसबरोबर त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. अर्थात हे त्यावेळेलाही अनेकांना रुचलं नव्हतं
परंतु सामान्य जनता त्यावेळेला काही करू शकली नाही. आणि त्यावेळेला विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकावर बसायला लागलं. खरं तर हा त्यांच्या बाबतीतही त्यांचा अपमान होता, पण तरी त्यांनी हसत खेळत सगळं स्वीकारलं आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांनी खूप चांगली पार पाडली. आणि त्याच्या आधी ते असं म्हणाले होते की मी या संपलेलो नाही, मी पुन्हा येईन. आणि त्यांच्या या विधानाची टर उडवली गेली. अनेकांनी त्याच्यावर मीम्स बनवले, भरपूर काय काय झालं, पण तरीसुद्धा ते खचले नाहीत आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला. त्यांनी आपलं वचन खरं केलं आणि 2024च्या निवडणुकीत ते एकटेच आले नाहीत, तर भारतीय जनता पक्षाला तर घवघवीत यश, अभूतपूर्व यश मिळवून दिलं. त्याचबरोबर 2 साथीदारांना, म्हणजे शिवसेनेचा पक्ष फुटून शिंदे सरकारबरोबर जे आले होते त्यांनाही यश मिळवून दिलं आणि अजित पवार जे शरद पवारांच्यापासून फुटून आले होते त्यांनाही यश मिळवून दिलं. त्यामुळे फक्त त्यांनी स्वतःच्याच बाबतीत हा शब्द पाळला नाही, तर त्यांच्याबरोबर महायुतीत सहभागी झालेल्या दोन्ही पक्षांनाही फायदा करून दिला. आणि त्यामुळेच त्यांचं पुनरागमन फार दमदार झालं. आणि त्यांचं पुनरागमन दमदार झाल्यामुळेच ज्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा किंवा त्याला काही काळ ब्रेक लावण्याचा जो प्रयत्न होता, दिल्लीकरांचा असेल किंवा अन्य कोणाचा असेल, म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांचा असेल किंवा आणखीन कोणाचा असेल, त्याला ब्रेक लागला कारण अभूतपूर्व यश त्यांना मिळालेलं होतं. आणि त्यामुळे आता पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ज्यांची नावं घेतली जातात नरेंद्र मोदींच्या नंतर, त्यांच्यामध्ये हे आणखीन अव्वल स्थानावर जाण्याची शक्यता आहे. आणि त्याचमुळे असं म्हटलं जातं की त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा त्यांना मागे ठेवण्यासाठी किंवा त्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवण्यासाठी शिंद्यांचा एका कठपुतळीप्रमाणे उपयोग त्यांच्याच, म्हणजे भाजपाच्याच पक्षातले काही वरिष्ठ नेते आहेत ते करत आहेत. आणि त्याच्यामुळे शिंदे हे अजून येणार की नाही सरकारमध्ये किंवा मुख्यमंत्री कोण होणार त्याचं नाव जाहीर केलं जात नाही. आता वास्तविक दिल्लीतनं भाजपाचे 2 वरिष्ठ निरीक्षक निर्मला सीतारामन आणि रुपाणी साहेब हे दोघेही आलेले आहेत. त्यांच्या पक्षातल्या, म्हणजे भाजपातल्या पक्षातल्या नेत्यांशी, आमदारांशी चर्चा झाली असेल, म्हणजे होणारच होती. आणि शिवाय घटक पक्षांशी, म्हणजे महायुतीतले जे 2 घटक पक्ष आहेत अजित पवार आणि शिंदे, यांच्याही आमदारांशी चर्चा होणार होती. अजित पवारांशी त्यांची झाली, पण शिंदे साहेबांशी होत नाही. आता अजित पवारांनी त्यांच्या कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात घ्यायचं हे निश्चित केलेलं आहे. इथे भारतीय जनता पक्षाचे जवळजवळ निश्चित झाले की कोणती खाती आपल्याकडे ठेवायची आणि कोणाला मंत्री बनवायचं. पण अजून जी यादी एकनाथ शिंदे साहेबांकडे, ती मात्र जाहीर होत नाहीये. आणि ती यादी त्यांनी बनवून ठेवलेली आहे असं एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं आहे, पण ती त्यांच्या ठाण्याच्या घरात आहे. आणि आता ती त्यांना बरं नसल्यामुळे ती यादी काय त्या घराच्या बाहेर पडत नाहीये. आणि त्यामुळेच शिवसेनेमध्ये जे उत्सुक आहेत मंत्रिपदासाठी, त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. आणि त्यांना असं वाटतं की आता आपलं भवितव्य काय, त्यांना तर सत्तेची लालसा आहेच, पण शिंदे साहेबांचं काही कळत नाहीये. आणि मलाही कळत नाही की त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे आणि आज हे म्हणतात की मी जनतेचा मुख्यमंत्री आहे, मी लाडका भाऊ आहे. मग अशा लाडक्या भावाला अचानक काय झालं हे समजून घेण्याचा बहिणींना अधिकार नाही का? ज्यांनी विश्वास टाकून त्यांच्या पक्षाला, त्यांना मतदान केलं, त्यांना समजण्याचा अधिकार नाही आहे का? असा कोणता अचानक आजार झाला की त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं? यासंबंधी प्रेस रिलीज नाही आणि काहीही बातमी नाही. बरं, ते असे काही सिरियसली आजारी आहेत, गंभीररित्या आजारी आहेत, काळजी करण्याचं कारण आहे असंही काही येत नाही आहे. त्यामुळेच ते आता निदान उद्या शेवटचा दिवस आहे, 5 तारखेला शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे हे निश्चित झालेलं आहे. आता त्यापूर्वी तरी त्यांचा आजार बरा होतोय का आणि ते सत्तेत समावेश त्यांचा होतोय की नाही हे अजून गुलदस्त्यात राहते. आणि त्याचमुळे आता शिंदे साहेबांची जी इमेज 2 वर्षात त्यांनी 2.5 वर्षात तयार केली होती की एक चांगला प्रशासक, चांगला मुख्यमंत्री, त्याला कुठेतरी आता हादरा बसायला लागले. आयदर तो त्यांच्या स्वतःच्या वागण्यामुळे असेल, म्हणजे ते जर भाजपच्या वरिष्ठ लोकांकडनं जे आदेश येत आहेत त्यानुसार असं वागत असले तरी सुद्धा, किंवा स्वतःच्या मताने सुद्धा जरी ते असं वागत असले तरी सुद्धा आज त्यांची इमेज खराब होते. असाच एक जनतेमध्ये संदेश पसरला जातोय की केवळ महत्वाकांक्षेपोटी ते भाजपाची अडवणूक करतायत आणि जनमताचा अनादर करतायत. असंही बोललं जाते की त्यांना जी 2.5 वर्ष मिळाली होती मुख्यमंत्री पदाची ती केवळ फडणवीस साहेबांमुळे मिळाली होती. जो माणूस मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता तो बाजूला झाला आणि तो उपमुख्यमंत्री राहिला
आणि त्यांनी यांना सर्व प्रकारे मदत केली. इवन प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा अडचणीचे प्रश्न पत्रकार विचारायचे तेव्हा हे शिंदेसाहेब थोडे बावचळले जायचे, पण त्यावेळेला सुद्धा फडणवीस साहेबांनी प्रत्येक वेळेला बाजू सावरून धरलेली आहे. आणि शिंदे साहेबांनी तर एका वेळेला असंही वक्तव्य केलं होतं, नॉर्मली काय असतं की भाजप आणि मित्रपक्षांची जेव्हा युती असते, म्हणजे आतापर्यंत शिवसेनेबरोबरच होती, तर त्यावेळेला ज्या पक्षाचे आमदार जास्तीत त्या पक्षाचा मुख्यमंत्री, हे त्यांचं समीकरण पक्कं होतं. आणि हेच समीकरण आताही चालू आहे. तरीसुद्धा शिंदेसाहेब म्हणतात की नाही, ज्या पक्षाचे जादा आमदार त्यांचा मुख्यमंत्री, असं कुठेही कधी मला सांगितलं गेलं नाही. आता हे उद्धव साहेबांसारखंच बोलणं झालं ना. तुम्हाला काय स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला हवं होतं की ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री? हे अंडरस्टँडिंग आहे, कॉमन अंडरस्टँडिंग आहे. आणि तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झालात, भाजपामध्ये सामील होऊन सरकार बनवलं, तेव्हा सुद्धा तुमचं म्हणणं काय होतं की मी मुख्यमंत्रीपद मागितलं नव्हतं, मला त्यांच्याकडून ऑफर केलं गेलं आणि ते मी स्वीकारलं. मग जर तुम्ही एवढे निरीच्छ होतात आणि केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्हाला भाजपाला सहकार्य करायचं होतं आणि उद्धव ठाकरे कसे खोटे आहेत, बेगडी आहेत, हे दाखवून द्यायचं होतं, तर आता तुम्ही का अडून बसला आहात? आता तुम्ही का अडून बसलात? त्यावेळेला न मागता तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं ना. आणि आज लाडकी बहीण योजना तुम्ही केलीत, बहिणींना तुम्ही 1,500 त्यांच्या खात्यामध्ये देता, ते तुमच्या पदरचे नाही आहेत, ते महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतूनच जात आहेत ना. आणि आता ती योजना पुढे चालू ठेवायची असेल तर फडणवीस साहेबांना किंवा जे कोणी आता मुख्यमंत्री होणार आहेत त्यांनाच त्याचा विचार करायला लागणार आहे. आणि ती येणारी तूट जी आहे ती कशी भरून काढायची याचा विचारही त्यांनाच करावा लागणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका ते सगळं श्रेय माझं आहे, माझं आहे, माझं आहे. ते सातत्य त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करायला लागतात तेवढी बुद्धी आज फडणवीस साहेबांकडे आहे, जी बाकीच्या कोणाकडे असं वाटत नाही. आणि यामध्ये बाजी मारली ती अजित पवारांनी. कारण अजित पवारांना सामील जेव्हा केलं होतं महायुतीत, तेव्हा अनेकांचा विरोध होता, अनेकांना ते नको होते. आणि माझंही मत तेव्हा असंच होतं आणि आजही माझं मत असंच आहे. पण आज त्यांनी सुद्धा एक चालाकी केली. त्यांनी जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाले त्यावेळेला आधीच जाहीर केलं की भारतीय जनता पक्षाचा जो मुख्यमंत्री होईल त्याला माझा पाठिंबा राहील आणि फडणवीसांनाही माझा पाठिंबा आहे. आणि त्यामुळे ते आता गुड बुक्समध्ये फडणवीसांच्याही आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्येही आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचं स्थान हे पक्क केलंय. पण आज जरी स्थान पक्क केलं असलं तरीसुद्धा भविष्यामध्ये अजूनही भारतीय जनता पक्षाला अजित पवारांकडून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुर्तास शिंदे जरी राज्यातून म्हणजे सत्तेतून दूर राहिले तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष मिळून सरकार स्थापन करू शकतात. पण तरीसुद्धा आज याचा दूरगामी परिणाम म्हणजे शिंद्यांचा जो गट आहे त्यांच्या आमदारांवर होणार आहे. कारण ज्यांना सत्तेची लालसा आहे, जे दबा धरून बसलेले आहेत, त्यांचा भ्रमनिरास होणार आहे. आणि अशा वेळेला ते परत फुटून जाण्याची शक्यता आहे आणि परत ते उद्धव ठाकरेला मिळतील किंवा भारतीय जनता पक्षात सामील होतील किंवा अजित पवारांना मिळतील किंवा आणखीन काही होऊ शकतं. याच्यामुळे काय होतंय की यांच्या सत्ता नाट्यात आणि आपल्यालाच सगळं पाहिजे, आपल्याच पदरात जास्तीत जास्त फायदा पाहिजे, अशा लोभी वृत्तीने जे काही राजकारणाचा चिखल आता होतोय त्याच्यामुळे आज शिंदे सरकारचं क्रेडिट जे आहे तेही कमी होत आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत जर भाजपाने ही नाटकं चालू दिली आणि जर फडणवीस साहेबांना विरोध केला तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाला याचा मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीत लोकसभेची असो की विधानसभेची असो, शिंद्यांचा जो गट आहे त्यांनाही जबरदस्त फटका बसणार आहे आणि यामध्ये सामान्य माणूस मरणार आहे. कारण या दोन्हीच्या विरोधात जर मतदान झालं तर पर्यायी महाविनाश आघाडी परत येईल आणि परत हिंदुत्व धोक्यात येईल. आणि त्यामुळे आमच्यासारखे जे सामान्य नागरिक आहेत, जे खरोखर हिंदुत्वाला जपू पाहत आहेत आणि एक चांगली विचारधारा असलेल्या लोकांना एकत्र येऊन सरकार चालवण्याचं स्वप्न बघतायत, त्यांच्या स्वप्नाला जो सुरुंग लागेल ना त्याची भरपाई कशाने होणार नाही. आणि परत आम्ही जे सामान्य लोक आहोत, हिंदुत्ववादी आहेत, ते परत गर्तेतच जाणार आहोत. आणि ह्याचा विचार नरेंद्र मोदी खास करून भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी जरूर करावा आणि अमित शहांच्या गोष्टींना थोडा लगाम घालावा. तसंच RSSनी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे स्वयंसेवक आहे आणि सरसंघ चालक जे आहेत त्यांनीही भारतीय जनता पक्षाला या गोष्टीची जाणीव करून द्यावी.
आणि हा जो सत्ता संघर्ष चाललाय, हे जे नाटक चाललंय फडणवीसांविरुद्ध, जे षडयंत्र रचलं जातंय, त्याला त्वरित आळा घालावा, जनमताचा आदर करावा. कारण जनमतानी जे आज 5% हिंदू जागृत झाले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी एवढी मोठी क्रांती घडवून आणली की भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश येऊन 132 जागा त्यांना स्वबळावर जिंकता आल्या. त्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या भावनांशी खेळल्यावर त्याची जबर किंमत त्यांना लोकसभेत आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मोजावी लागणार आहे. पण आणि ही जरी सामान्य माणसांनी त्यांना कमी मतदान केलं किंवा मतदान केलंच नाही, तर त्याची जी शिक्षा आहे किंवा त्याचं जे फलित आहे ते सामान्य नागरिकांनी भोगावं लागणार आहे. आणि परत इथे हिरव्या रंगाचा उदो होणारे भगवा ध्वज परत गाडला जाणार आहे आणि हिंदुत्व परत धोक्यात येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे सरसंघचालक काय निर्णय घेतात, भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी ह्याच्यामध्ये काय भूमिका घेतात, हे फार महत्त्वाचं आहे. कारण याच्यावरच महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य किंवा खराब भवितव्य अवलंबून आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. नमस्कार.